हॅलो स्टुडंट्स, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स वगैरे सर्व पाहिलेलं होतं, बरोबर आहे. म्हणजेच जसं सुरुवातीपासून जर पाहिलं तर मॅथमॅटिकल लॉजिक हा तुमचा 70% आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये कव्हर झालेला आहे. नाउ द टुडेज टॉपिक इज, आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजेच अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट. आता अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट मध्ये काय असते तर एकंदरीत तुम्हाला 10 लॉज पाठ करायचे असतात आणि त्या लॉज वरती सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, आणि मग त्यासाठी लॉज पाठ असणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला दिसते आहे की यामध्ये अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट्स मध्ये तुम्हाला एकंदरीत 10 लॉज इथे दिसतात, बरोबर आहे. तसं आयडेम्पोटेंट लॉ आहे, त्याच्यानंतर कोमोटेटिव्ह लॉ आहे, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिमॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, ऍब्झॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ. मग आता हे जे 10 लॉज आहे हे तुम्हाला पाठ होणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही त्याचा क्रम पाठ केला म्हणजे कुठल्या वेळेस काय येणार हे जर तुमच्या लक्षात आलं तर ऑटोमॅटिकली लॉजचे जे नाव आहेत ते सुद्धा तुमचे पाठ होतील. मग त्यासाठी काय झालेलं आहे, आपला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट, बरोबर आहे. आणि समजा इंदिरा जर आपल्या मॅथमॅटिक्सची स्टुडंट आहे तर आपल्याला केमिस्ट्री आणि बायोलॉजी काय लेणं देणं, बरोबर. आणि म्हणून या लॉजला पाठ करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे. आणि ते स्टेटमेंट लक्षात घ्या. इंदिराजी कॅन्सल्ड ऍड. Indiraji cancelled ad of international conference on applied chemistry and biology. ओके, हा जो तुम्हाला दिसतो आहे की इंदिराजी कॅन्सल्ड ऍड ऑफ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अप्लाइड केमिस्ट्री अँड बायोलॉजी, हे जर तुम्ही स्टेटमेंट पाठ केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जे 10 लॉज दिसत होते ते सर्वच्या सर्व त्या सुरुवातीच्या लेटर्स पासून लक्षात ठेवता येईल. फॉर एक्झाम्पल इंदिराजी. आता इंदिराजी लिहिल्याबरोबर आय स्टँड्स फॉर आयडेम्पोटेंट लॉ. आय काय झालेला आहे, आयडेम्पोटेंट लॉ. मग आयडेम्पोटेंट लॉ जो आहे तो काय असतो तर ट्रूथ टेबल तुम्ही पाहिलेला आहे. जसं कंजंक्शन मध्ये टी अँड टी आन्सर इज टी. मग यामध्ये जे आपण दोन सिंपल स्टेटमेंट जॉईंट केलेले आहे ते जर दोन्ही सारखे असतील तर कंजंक्शन असो किंवा डिस्जंक्शन असो त्यामध्ये आन्सर तुम्हाला तेच मिळते आहे. फॉर एक्झाम्पल पी अँड पी इक्विव्हॅलंट पी. तसंच डिस्जंक्शन मध्ये सुद्धा पी ऑर पी इक्विव्हॅलंट पी. ओके, म्हणजेच यामध्ये तुम्हाला लक्षात आलेलं असेल की पी अँड पी इक्विव्हॅलंट पी आणि पी ऑर पी इक्विव्हॅलंट पी. धिस इज आयडेम्पोटेंट लॉ. हा झालेला आहे आयडेम्पोटेंट लॉ. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पहिला. सेकंड लॉ आहे कोमोटेटिव्ह लॉ. कोमोटेटिव्ह लॉ मध्ये तुम्हाला माहिती आहे, आता हे जे तुम्हाला 8 पर्यंतचे असणारे लॉज आहे हे सर्वच्या सर्व कंजंक्शन किंवा डिस्जंक्शन यावरती डिपेंड असताना दिसतंय. ओके, मग कोमोटेटिव्ह लॉ मध्ये काय असतं, जसं द ऍडिशन ऑफ एनी टू नंबर्स टू रियल नंबर ऑलवेज कोमोटेटिव्ह. फॉर एक्झाम्पल 2 + 3 दॅट इज इक्वल्स टू 5. मग 3 + 2 जर तुम्ही केला तर 5 होणार नाही असं तर शक्य नाही, म्हणजे 5 होणार, बरोबर. तर हा जो तुम्ही लिहित आहे की 2 + 3 किंवा 3 + 2 बोथ हॅव द सेम मिनिंग, तर हा झालेला आहे कोमोटेटिव्ह लॉ. हा काय झालेला आहे, कोमोटेटिव्ह लॉ. आणि म्हणून कोमोटेटिव्ह लॉ मध्ये तुम्हाला काय दिसते आहे, पी ऑर क्यू इक्विव्हॅलंट. आता पी ऑर क्यू लिहिल्यानंतर मी जर क्यू ऑर पी लिहिलं तर बोथ हॅव द सेम मिनिंग, दोघांचं मिनिंग दोघंही लॉजिकली इक्विव्हॅलंट असणार. आणि म्हणून पी ऑर क्यू इक्विव्हॅलंट क्यू ऑर पी. आणि सेकंड पी अँड क्यू इक्विव्हॅलंट क्यू अँड पी. अँड धिस इज द कोमोटेटिव्ह लॉ.
हा झालेला आहे आपला कोमोटेटिव्ह लॉ. त्यानंतर आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे रिअल नंबर मध्ये काय असतं. एक सिंपल एक्झाम्पल मी घेतोय. तसं 2+3+4, आता 2+3+4 म्हणजे किती झालेले आहे, दॅट इज 9. क्लिअर. आता मी जर असं करतो आहे की पहिल्या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2+3 घेतो आहे आणि 4 ऍड करतो, तर आन्सर किती भेटणार, 9च भेटणार. त्याच्यानंतर परत मी थोडस चेंज करतो आहे. जसं 2 आहे +3+4, सुरुवातीला मी 3+4 घेतो आहे, म्हणजे त्या ब्रॅकेटमध्ये 3+4 घेतला आहे आणि इकडे +2 केला, तर शेवटी आन्सर किती मिळाले, 9. म्हणजे याचा अर्थ कुठलेही जर 3 रिअल नंबर्स घेतले तर तुम्ही जर त्यांची ऍडिशन केली तर ती काय भेटणार, नेहमी सारखी भेटणार आहे. आणि हेच आपण असोसिएटिव्ह लॉ मध्ये सुद्धा पाहतो आहे. जसं P and Q and R equivalent P and Q and R. ओके, इक्विव्हॅलंट P and Q and R म्हणजे कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी चालेल. त्यानंतर P or Q or R equivalent P or Q or R equivalent P or Q or R म्हटलं तरी चालेल, बरोबर. आणि त्यानंतर येतो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय असतो तर लक्षात घ्या, मंदिरातून बाहेर आलेला व्यक्ती जो आहे तो प्रसाद वाटतोय बाहेरच्यांना. पण प्रसाद वाटताना पहिल्या वेळेस जाईल जो कोणी बाहेर असेल त्याच्या जो, नंतर दुसऱ्या वेळेस जाईल, बरोबर आहे. तर सेम मेथड आपल्याला इथे फॉलोअप करायची. व्हेन वी यूज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, केव्हा तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकता तर लक्षात घ्या, P अँड ब्रॅकेट मध्ये जर तुम्हाला Q और R दिसत असेल तरच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. और P और Q दिसत असेल, P और ब्रॅकेट मध्ये Q अँड R जर दिसत असेल तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतोय. सो P अँड Q और R इक्विव्हॅलंट P अँड Q, हा जो P आणि Q पहिले घेतोय आहे, और Q परत P अँड R घेतोय. तसंच P or Q and R means P or Q and P or R झालेला आहे. तर दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर डिमॉर्गन्स लॉ. ऑलरेडी मी तुम्हाला निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिस्जंक्शन मध्ये सांगितलेलं होतं डिमॉर्गन्स लॉ बद्दल, बरोबर आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन काय असतो रे, निगेशन ऑफ P and Q, आन्सर इज निगेशन P और Q, निगेशन Q. निगेशन ऑफ P और Q काय असतो तर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. क्लिअर. तर हा झालेला आहे डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ हा ऍक्च्युअली निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणा किंवा निगेशन ऑफ डिस्जंक्शन म्हणा, याच्यावरती तो डिपेंड आहे. ओके. त्यानंतर येतो आहे आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ मध्ये काय झालेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे कंजंक्शन आणि डिस्जंक्शन मध्ये कॉम्बिनेशन काय असतो, बस तेच कॉम्बिनेशन इथे यूज करून आपण आयडेंटिटी लॉ प्रूव्ह करतो किंवा आयडेंटिटी लॉ लक्षात ठेवतो. जसं P अँड T, आता सेकंड टाइमला कोण आलेला आहे, T आलेला आहे. आणि कंजंक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे T अँड T आन्सर इज T, म्हणजे आन्सर डिपेंड्स ऑन P. आन्सर हा कोणावरती डिपेंड आहे, P वरती. आणि म्हणून P अँड T आन्सर काय असायला पाहिजे, P. P अँड F, आता F सोबत तुम्ही T घ्या किंवा F घ्या, आन्सर शेवटी Fच भेटणार. आणि म्हणून P अँड F आन्सर तुम्हाला F मिळालेला आहे. त्यानंतर P और T, और मीन्स डिस्जंक्शन, आणि डिस्जंक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे F और F आन्सर इज F. मग इथे जर मी P और T घेतलेला आहे तर P काहीही असू द्या, आयदर T असेल किंवा F असेल, आन्सर तुम्हाला Tच भेटणार. आणि म्हणून P और T इक्विव्हॅलंट T झालेला आहे आणि P और F इक्विव्हॅलंट P झालेला आहे, कारण P वरती त्याचा आन्सर तुम्हाला इथे डिपेंड झालेला दिसतोय. त्यानंतर येतो आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ येतोय, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये काहीच नाही, शेंडी फुटणी असते. म्हणजेच काय की जर आपण T स्टेटमेंट घेतलेला आहे तर त्याचं निगेशन सोबत त्याचं कॉम्बिनेशन असते.
मग कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा, पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी तुम्हाला दोन्ही सारखे दिसतात का? पी जर टी असेल तर निगेशन पी झालेला एफ, पी जर एफ असेल तर निगेशन पी झालेला आहे टी. म्हणजे याचा अर्थ त्याच्यावरती आन्सर तुम्हाला काय भेटणार? एफ भेटणार. आणि म्हणून कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये पी अँड निगेशन पी आन्सर इज एफ अँड पी ऑर निगेशन पी आन्सर इज ऑलवेज टी. आन्सर इज ऑलवेज टी. त्यानंतर येतो आहे ऍब्झॉर्प्शन लॉ. ऍब्झॉर्प्शन लॉ मध्ये हा अगदी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखा आहे, परंतु यामध्ये ज्याचं वर्चस्व जास्त ते आन्सर. परत लक्षात घ्या, ऍब्झॉर्प्शन लॉ कशावरती डिपेंड आहे म्हटलं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉवरती. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा नियम माहिती आहे, पी ऑर तर ब्रॅकेट मध्ये काय पाहिजे असतं? अँडचं कॉम्बिनेशन पाहिजे आहे. म्हणजे पी ऑर पी अँड क्यू. आता यामध्ये कोणाचं वर्चस्व आलेलं आहे? पीचं आलेलं आहे आणि म्हणून आन्सर काय झालंय? पी. तर यालाच म्हणतात ऍब्झॉर्प्शन लॉ. आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉलाच इथे कन्सिडर करतो, फक्त इथे लक्षात ठेवतो आहे की ज्या सिंपल स्टेटमेंटचं वर्चस्व जास्त असेल, जो जास्त वेळ रिपीट झालेला असेल, दॅट इज अवर आन्सर. ते आपला आन्सर आहे. आणि म्हणून पी अँड, आता यामध्ये काय झालंय? पी ऑर पी अँड क्यू आन्सर इज पी. परत दुसऱ्या वेळेस पी अँड पी ऑर क्यू जर घेतलेला असेल तर परत आन्सर काय झालाय? पी झालेला आहे. ओके. आणि त्यानंतर येतो आहे कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ, पी इम्प्लाइज क्यू. तर याचं मिनिंग काय होत आहे? तर निगेशन पी ऑर क्यू. आता हा जो कंडिशनल लॉ आहे, तर यासाठी तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये 1 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. नवीन सिलेबस नुसार आहे की यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल की दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मध्ये कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशनचं, दॅट इज इफ आणि देनचा यूज न करता त्याला तुम्हाला रिराईट करायचं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला कंडिशनल लॉची गरज पडते. कंडिशनल लॉ काय आहे? तर पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट निगेशन पी ऑर क्यू. आणि त्यानंतर येतो आहे बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ मध्ये तुम्हाला ज्यावेळेस बाय कंडिशनलचं शिकवलेलं होतं आपण, त्यावेळेस तुम्हाला नोट म्हणून लिहून दिलेलं आहे पी डबल इम्प्लाइज क्यू. लक्षात घ्या, बोर्डवरती सर्व क्लिअर दिसतंय तुम्हाला. पी डबल इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट काय असेल? तर पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. इक्विव्हॅलंट. आता इम्प्लिकेशन आहे म्हणजे कंडिशनल लॉ आपण इथे परत यूज करू शकतो. मग अशा वेळेस आन्सर काय भेटेल? निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हे 10 जे लॉज आहे हे लक्षात ठेवायचे आहे. आणि लक्षात ठेवण्यासाठी एक स्टेटमेंट आपण तयार केलेलं होतं. कोणतं स्टेटमेंट आहे? तर इंदिराजी कॅन्सल्ड ad of international conference on applied chemistry and biology. मग यामध्ये इंदिराजी मधला जो आय आहे, आय स्टँड्स फॉर आयडेम्पोटेंट लॉ. कॅन्सल्ड, सी स्टँड्स फॉर कोम्युटेटिव्ह लॉ. ऍड मध्ये ए डी डी आलेला आहे, तर पहिला जो ए आहे दॅट इज द असोसिएटिव्ह लॉ. डी जो आहे दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. परत डी आलेला आहे डिमॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर इंटरनॅशनल हा वर्ड आलेला होता, तर इंटरनॅशनल मध्ये आय आणि आय वरून आपण घेतोय आयडेंटिटी लॉ. त्यानंतर कॉन्फरन्स आलेलं होतं, तर दॅट इज सी मीन्स कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर आलेला आहे अप्लाइड मीन्स ए दॅट इज ऍब्झॉर्प्शन लॉ. त्यानंतर केमिस्ट्री दॅट इज सी म्हणजेच काय झालेलं आहे दॅट इज कंडिशनल लॉ. आणि लास्ट मध्ये बायोलॉजी म्हणजेच बी दॅट इज बाय कंडिशनल लॉ. या पद्धतीने आपण सर्व लॉज लक्षात ठेवलेले आहे. आणि हा जो चार्ट आहे, हा जो टेबल आहे, हा टेबल तुमचा पाठ असायला पाहिजे. यावरती काही एक्झाम्पल्स आपण घेतोय. तर आता जो आपण टेबल पाहिलेला होता आणि त्यामध्ये कंडिशनल लॉ
पाहिलेला होता आपण. तर कंडिशनल लॉ मध्ये काय लिहिलं होतं, पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट निगेशन पी ऑर क्यू. बरोबर आहे. आणि इथे जो तुम्हाला क्वेश्चन दिसतो आहे की रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. म्हणजे इफ देनचा यूज न करता आपल्याला खालील दिलेले जे स्टेटमेंट आहेत त्याला लिहून काढायचे, रिराईट करायचे आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला उपयोग होत आहे कंडिशनल लॉचा. परत लक्षात घ्या, कंडिशनल लॉ P implies Q इक्विव्हॅलंट निगेशन P और Q. आता इथे जे पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट, देन ही इज हॉनेस्ट. तर आपली नेहमीची मेथड सोल्युशन लिहित असताना पहिले काय करतो आहे की त्यामध्ये आलेले सिंपल स्टेटमेंट पाहतो आहे. Let the P statement. A man is a judge. A man is a judge. This is the first statement. Q statement घेतो आहे, a man is honest. The given statement, दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म काय आहे? गिव्हन स्टेटमेंट इज. P implies Q. And we know that P implies Q म्हणजे निगेशन P और Q. बरोबर. मग आता याला आपल्याला लिहित असताना कसं लिहिता येईल विदाउट चेंजिंग द मिनिंग. निगेशन P, पहिलं स्टेटमेंट काय होतं, अ मॅन इज अ जज. निगेशन आहे म्हणजे याचा अर्थ अ मॅन इज नॉट ए जज. और येतो आहे, और कनेक्टिव्ह म्हणजे और घेतो. आणि सेकंड आहे क्यू, ही इज ऑनेस्ट. हे होतं तर क्यू स्टेटमेंट लिहिलेलं आहे, ही इज ऑनेस्ट. म्हणजे आता लक्षात घ्या आन्सर काय मिळालेला आहे आपल्याला, अ मॅन इज नॉट ए जज और ही इज ऑनेस्ट. क्लिअर. परत एखादं एक्झाम्पल घेऊ. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेतोय. If f of 2 is equals to 0, then f of x is divisible by x minus 2. अशा पद्धतीचा आपण स्टेटमेंट घेतलेला आहे. आता यामध्ये परत दोन स्टेटमेंट डिसाइड करून घ्या. पहिलं स्टेटमेंट आहे P. लेट P, सोल्युशन लिहित असताना लक्षात घ्या, लेट P f of 2 is equals to 0. Q f of x is divisible by x minus 2. So given statement is P implies Q. बरोबर. आणि आता आपल्याला त्याचं काय पाहिजे आहे, विदाउट चेंज द मिनिंग. मिनिंगचा कुठलाही बदल न करता आपल्याला आता त्याला लिहून काढायचं आहे. इफ देन यूज करायचा नाही. मग अशा वेळेस आपण काय करतोय, तर तुम्हाला माहिती आहे एक रिलेशन P implies Q कंडिशनल लॉ आहे. P implies Q इक्विव्हॅलंट निगेशन P और Q. बरोबर. आणि मग या निगेशन नुसार आपल्याला काय करता येईल, त्यानुसार द गिव्हन स्टेटमेंट इज. आता दिलेलं स्टेटमेंट कसं लिहिता येईल, तर निगेशन P म्हणजे f of 2 is not equals to 0. f of 2 is not equals to 0. और Q स्टेटमेंट आहे f of x is divisible by x minus 2. f of x is divisible by x minus 2 and this is the answer. ओके. आणि याच्यावरती तुम्हाला आता असाइनमेंट दिला जाईल, ती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे.